चला आज आपण गोड भोपळ्याच्या पुऱ्या करूया। 1 पाव भोपळा घेतलाय आणि 1 वाटी वरईचं पीठ आणि 1 वाटी गूळ घेतलाय। आता आपण याची साल काढून घेऊया। चला आता आपण किसून घेऊया भोपळा। आपला भोपळा आता किसून झालाय। आता आपण त्याला थोडं गुळात परतून घेऊया। चला आता आपण त्याला थोडं गुळात शिजवून घेऊया। 1 चमचा तूप घालायचं, भोपळा किसलेला टाकूया, गुळ घालूया त्याच्यात। लगेच शिजतो भोपळा। आपण थोड्या वेळ 5 मिनिटं त्याला झाकण लावून ठेवूया। चला आता आपला भोपळा शिजून झालाय। आता आपण काढून घेऊया। काढून घेतलेला आहे। आता आपण थंड झाले का मग त्याच्यात पीठ घालू आणि मळून घेऊ। आपण याच्यात पीठ घालूया। पाणी नाही घालायचं कारण की त्या भोपळ्यालाच पाणी सुटलेलं असतं। चला आता आपल्या आता मळून झाले। आपण आता पुऱ्या करूया। थोडंसं आपण तेलाचा हात लावूया, हे पुरी चिटकत नाही। आता पुरी लाटू। तेल गरम झालं आपलं, आता आपण पुऱ्या घालूया। आपण पलटी करू। अशा सगळ्या पुऱ्या लाटून बनवून घेऊ। आपल्या उपवासाच्या पुऱ्या तयार झाल्या। आवडल्या तर लाईक करा, शेअर करा।